आजच्या जनरेशनमध्ये जर तुमच्याकडे या 3 बेसिक गोष्टी नसतील ना, तर तुम्ही छोट्या नाही खूप मोठ्या धोक्यामध्ये आहात. पहिली गोष्ट टर्म इन्शुरन्स. घरातला मुख्य कमवता झालो तर आपण फक्त आपलाच नाही तर आपल्या कुटुंबाचं सुद्धा फ्युचर सांभाळतो. महिन्याला हार्डली 600 ते 700 रुपये भरून आपल्याला 50 लाखापासून 1 करोड पर्यंतचा कव्हर मिळतो. टर्म इन्शुरन्स म्हणजे ही कोणती निगेटिव्हिटी नाहीये, तर ही तुमच्या कुटुंबाला तुमच्या नंतर सुद्धा आर्थिक सुरक्षितता देते. दुसरी गोष्ट हेल्थ इन्शुरन्स. आज आपण देवाच्या कृपेने हेल्दी आहोत, धावत आहोत, काम करत आहोत. या सगळ्यामध्ये आपण एक गोष्ट विसरून जातो की मेडिकल इमर्जन्सी कधी पण टाइम सांगून येत नाही. एक छोटी इमर्जन्सी, एक मायनर ऍक्सिडेंट आणि हॉस्पिटलचा बिल काही सेकंदात शॉक देतो. हेल्थ इन्शुरन्स म्हणजे हा कोणता खर्च नाही, ते म्हणजे तुमच्या कुटुंबाला अचानकच परिस्थितीमध्ये तुटून पडू न देणं. तिसरी गोष्ट इमर्जन्सी फंड. घरात 10 ते 15,000 रुपये जरी बाजूला काढून ठेवले ना, तरी आपल्याला इमर्जन्सीच्या काळात क्रेडिट कार्ड किंवा लोनच्या जाळ्यात अडकण्याची गरज नसते. इमर्जन्सी फंड म्हणजे हा फक्त पैसा नाहीये, तर ते एक आत्मविश्वास असतो की काही जरी झालं तरी आपण सांभाळून घेऊ. आपल्याला वाटतं की आपली लाईफ स्टेबल आहे, पण त्या लाईफला बदलायला एकच दिवस, कधी कधी तर एक क्षणच पुरेसा असतो. टर्म इन्शुरन्स म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी, हेल्थ इन्शुरन्स म्हणजे प्रिपेअर्डनेस आणि इमर्जन्सी फंड म्हणजे पीस ऑफ माइंड. आजच वेळ काढून या तिन्ही पण गोष्टी फिक्स करा आणि कमेंट मध्ये मला तुम्ही सांगा की या तिघांमधली कोणती गोष्ट तुमची ऑलरेडी चालू आहे.